बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 मधील प्रभागनिहाय उमेदवारांची पक्ष व विजयी उमेदवार आपण पाहणार आहोत. प्रभाग क्रमांक 90 पर्यंत पाहिलेले आहे. 91 ते आता आपण जवळपास 135 पर्यंत जाण्याचा मानद आहे. प्रभाग क्रमांक 91 मध्ये विद्यानगरचा परिसर येतो, ज्याच्यामध्ये शिंदे सेनेचा बाण, उभाटाची मशाल, काँग्रेसचा हात, अपक्ष एक होता. अशी सरळ सरळ लढत होती, ज्याच्यामध्ये काँग्रेस वेगळे लढलं, उभाटा, आणि यात सरशी ठरलेली आहे शिंदे सेनेची. 91 मध्ये विजयी उमेदवार असावेत सगुण वसंत नाईक. प्रभाग क्रमांक 92 मध्ये भारतनगरचा परिसर येतो, ज्याच्यामध्ये लढलेले आहेत शिवसेना उभाटाची मशाल, काँग्रेसचा हात, शिंदे सेनेचा बाण, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी अजित पवारचं घड्याळ, समाजवादीची सायकल, MIMचा पतंग, बहुजन मुक्ती पार्टीचा नगारा. 3-3-6 पक्ष आणि अपक्ष 2-2-4 2-6 2-8 अपक्ष. ब्याण्णव मध्ये सरशी ठरलेली आहे काँग्रेस. कसं शक्य आहे? उभाटा आहे. नाही, यस इट इज, यस इट कॅन बी. इंडियन नॅशनल काँग्रेसचे मोहम्मद इब्राहिम कुरेशी जिंकलेले असावेत. हात, उभाटा आणि काँग्रेस सोबत नाही. कीप इट इन माइंड. 93 मध्ये MIGचा परिसर येतो, मन तसंच जातं. MIG कॉलनीचा परिसर येतो, ज्याच्यामध्ये लढलेले होते शिवसेना उभाटाची मशाल, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी अजित पवारचं घड्याळ, शिंदे सेनेचा धनुष्यबाण, काँग्रेसचा हात, आठवले गटाची कब्बशी. 5 पक्ष आणि 4 अपक्ष यांच्यामध्ये सरशी ठरलेली आहे 93 मध्ये उभाटाची. रोहिणी योगेश कांबळे विजयी असाव्यात. 94 मध्ये गोळीबारचा परिसर येतो, ज्याच्यामध्ये काँग्रेसचा हात, शिंदे सेनेचा बाण, उभाटाची मशाल, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी अजित पवार घड्याळ, समाजवादीची सायकल, 5 मेनस्ट्रीम पक्ष आणि 2 अपक्षांमध्ये लढत होती. 94 गोळीबारमध्ये मजल मारलेली आहे विजयाकडे उभाटा गटाने. प्रज्ञा दीपक भूतकर विजयी असाव्यात. प्रभाग क्रमांक 95 खेरवाडीचा परिसर, ज्याच्यामध्ये भाजपाचं कमळ, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी अजित पवारचं घड्याळ, उभाटाची मशाल, वंचित बहुजन आघाडीचं गॅस सिलेंडर, 4 मेनस्ट्रीम आणि 2 अपक्षांमध्ये बाजी मारलेली आहे उभाटाने. हरी जगन्नाथ शास्त्री विजयी असाल. प्रभाग क्रमांक 96 मध्ये वांड्रे टर्मिनसचा परिसर येतो, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी अजित पवार घड्याळ, उभाटाची मशाल, शिंदे सेनेचा बाण, काँग्रेसचा हात, आम आदमी पार्टीचा झाडू, MIMचं पतंग, समाजवादीची सायकल, राष्ट्रीय महास्वराज भूमी पार्टीची बस. 1 2 3 4 5 6 7 पक्ष आणि 2 अपक्षांमध्ये इथे वरचढ ठरलेले आहेत अजित पवार गटाची घड्याळ आणि विजयी 1 नंबरचे अनुक्रमांकाचे उमेदवार खान आयेशा शम्स विजयी असाव्या. प्रभाग क्रमांक 97 मध्ये शांताकृप बस डेपोचा परिसर येतो, ज्याच्यामध्ये भाजपाचं कमळ, उभाटाची मशाल, काँग्रेसचा हात, बसपाचा हत्ती, आम आदमी पार्टीचा झाडू यांच्यामध्ये लढत होती आणि 1 अपक्ष. 5 पक्ष आणि 1 अपक्षांमध्ये विजयी असावेत भाजपाच्या हेतलगाला, ज्यात परिसर येतो डॉक्टर आंबेडकर नगरचा. 98 मध्ये नाही 97 मध्ये सांताक्रूज बस डेपोचा परिसर येतो. 98 मध्ये डॉक्टर आंबेडकर नगरचा येतो, जो आता आपण पाहणार आहोत. मनसेचं रेल्वे इंजिन विरोधात होतं भाजपाचं कमळ, बसपाचा हत्ती, वंचित बहुजन आघाडीचं गॅस सिलेंडर, अपक्ष 2. तर यात बाजी मारलेली आहे भाजपानं. भाजपाच्या अलका सुभाष केरकर विजयी असावे.
99 मध्ये खारदांडाचा परिसर येतो, ज्याच्यामध्ये उभाटाची मशाल, भाजपाचं कमळ, काँग्रेसचा हात आणि अपक्षांची रांग 6ची आहे. 3 मेन स्ट्रीम आणि 6 अपक्ष यांच्यामध्ये विजयी ठरलेले आहेत उभाटाचे चिंतामणी दत्ताराम निवाटे. प्रभाग क्रमांक 99. प्रभाग क्रमांक 100 मध्ये परिसर येतो पाली व्हिलेजचा, ज्याच्यामध्ये भाजपाचं कमळ, उभाटाची मशाल, काँग्रेसचा हात, 4 अशी एक अपक्ष अशी चौरंगी लढत असावी, ज्याच्यामध्ये विजयी ठरलेले आहेत भाजपाचे स्वप्ना वीरेंद्र म्हात्रे. प्रभाग क्रमांक 101 मध्ये वांद्रा तलावचा परिसर येतो, ज्याच्यामध्ये भाजपाचं कमळ, उभाटाची मशाल, इंडियन नॅशनल काँग्रेसचा हात, आम आदमी पार्टीचा झाडू 4 आणि एक अपक्ष यांच्यामध्ये लढत होती. त्यांच्यामध्ये विजयी ठरलेले आहेत काँग्रेसचे काराइन सिसिलिया डिमेलो 101. प्रभाग क्रमांक 102 मध्ये वांद्रा रिक्लेमेशनचा परिसर येतो, ज्याच्यामध्ये नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, घड्याळ, काँग्रेसचा हात, मनसेचं रेल्वे इंजिन, भाजपाचं कमळ आणि 3 अपक्षांमध्ये लढत होती. त्याच्यामध्ये विजयी ठरलेले आहेत काँग्रेसचे खान रहबर सिराज राजा 102. 103 मध्ये तुलसी लेकचा परिसर येतो, ज्याच्यामध्ये मनसेचं रेल्वे इंजिन, भाजपाचं कमळ, काँग्रेसचा हात आणि एक अपक्ष अशी चौरंगी लढत होती, ज्याच्यामध्ये भाजपाच्या हेतलगाला मोरवेकर यांनी बाजी मारलेली आहे. प्रभाग क्रमांक 104 मध्ये सिद्धार्थनगरचा परिसर येतो, ज्याच्यामध्ये बसपाचा हत्ती, इंडियन नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, अजित पवारचं घड्याळ, भाजपाचं कमळ, मनसेचं रेल्वे इंजिन, काँग्रेसचा हात, आम आदमी पार्टीचा झाडू, आठवलीची कब्बशी 1, 2, 3, 4, 5, 6 पार्टी मेन स्ट्रीम, 1 7वी उत्तर पक्ष 4 यांच्यामध्ये बाजी मारलेली आहे भाजपाचे प्रकाश काशीनाथ गंगाधरे यांनी, ज्यांना मते पडली 15,569. तर मनसेला मते मिळालेली आहेत 7,238. यात भाजपाचं विजयाचं मार्जिन आहे 8,331 मतांचे. प्रभाग क्रमांक 104 मध्ये सिद्धार्थनगर परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये उभाटाची मशाल, भाजपाचं कमळ, काँग्रेसचा हात आणि 2 अपक्ष यांच्यामध्ये पंचकोनी लढत होती. त्याच्यामध्ये विजय खेचून आणलेला आहे गव्हाणपाड्यातून भाजपाने. भाजपाच्या अनिता नंदकुमार वैती विजयी असाव्यात. प्रभाग क्रमांक 6 मध्ये मध्ये मनसेचं रेल्वे इंजिन, बसपाचा हत्ती, भाजपाचं कमळ, आदमी पार्टीचा झाडू, राष्ट्रीय समाज पक्षाची कब्बशी आणि 3 अपक्ष, 5 पार्टी आणि 1 अपक्ष. यात मनसेच्या सत्यवान दळवी यांनी विजय खेचून आणलेला आहे. परिसर आहे हरिओम नगरचा. प्रभाग क्रमांक 107 मध्ये मुलुंड बेस्ट डेपोचा परिसर येतो, मुंबईत मुलुंड बेस्ट डेपो, ज्याच्यामध्ये भाजपाचे डॉक्टर नील किरीट सोमय्या यांचं कमळ, वंचित बहुजन आघाडीचं गॅस सिलेंडर, अपक्ष 1 2 3 4 5 अपक्ष, ज्याच्यामध्ये EB फॉर्म कटल्या काही कारणास्तव उभाटाचा उमेदवार दिल्या गेल्याने नसावेत, तर अपक्ष दिनेश जाधव यांना उभाटाने अधिकृत म्हणलं होतं. तर त्याच्यामध्ये जवळपास 15,000 मतांनी भाजपाचा विजय झालेला आहे. नील सोमय्या यांचा मते भाजपाला पडली 21,229. जाधव यांना 6,229 मते पडलेली आहेत. प्रभाग क्रमांक 108 मध्ये शिवसेना, उभाटाची मशाल, भाजपाचं कमळ, लोकनेते विनायकराव मेटे, विकास आघाडीची पेनाची निप, वंचित बहुजन आघाडीचं गॅस सिलेंडर आणि एका पक्षाशी पंचकोनी लढत होती. प्रभाग क्रमांक 108 मध्ये भाजपाचा हनुमानपाडामध्ये विजय ठरलेला आहे. दीपिका संदेश घाग विजयी असाव्यात. प्रभाग क्रमांक 9 मध्ये तानाजीवाडी परिसरामध्ये काँग्रेसचा हात, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, घड्याळ, शिंदे सेनेचा बाण, उभाटाची मशाल, बसपाचा हत्ती, राष्ट्रीय समाज पक्षाची कब्बशी, 5 पक्ष आणि
6 अपक्षांमध्ये बाजी मारलेली आहे उभाटाने सुरेश आत्माराम शिंदे यांचा विजयश्री आहे. प्रभाग क्रमांक 110 मध्ये प्रभाग क्रमांक 110 मध्ये काँग्रेसचा हात, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, अजित पवार गटाची घड्याळ, मनसेचं रेल्वे इंजिन, बसपाचा हत्ती, भाजपाचं कमळ, जनता दल सेक्युलर अशा 6 पक्षांमध्ये लढत असताना विजयश्री आहे मनसेचा भांडूप सोनापूर परिसरामध्ये. मराठी इलाका जे हे म्हटले होते, मराठी 100 बाकी आहेत सायंकाळपर्यंत. राऊत साहेब, संजय राऊत की म्हणजे ज्याच्यामध्ये मध्यरात्रीपर्यंत निवडणूक बदलेल अशा ह्या परिसरामध्ये मनसेने बाजी मारलेली आहे. मनसेचे चिरात हरी नाक्षी मोहन विजयी असावेत. प्रभाग क्रमांक 111 मध्ये दातार कॉलनीमध्ये तोच मराठी इलाका म्हणता येईल. भाजपाचे कमळ, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, बसपाचा हत्ती, उभाटाची मशाल, वंचित बहुजन आघाडीचे गॅस सिलेंडर आणि एक अपक्ष. 6 मध्ये उभाटाचे दीपक राजाराम सावंत यांनी विजयश्री खिसून आणलेले आहे दातार कॉलनीतून. प्रभाग क्रमांक 112 पंजाबी कॉलनी, ज्याच्यामध्ये नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाला यांनी दिले, ज्यात तुतारी आम आदमी पार्टीचा झाडू, भाजपाचं कमळ, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, अजित पवार गटाल, नॅशनलिस्ट इंडियन काँग्रेसचा हात आणि एक अपक्ष यांच्यामध्ये विजय आहे भाजपाचा. साक्षी दीपक दळवी विजयी असावे. प्रभाग क्रमांक 113 मध्ये नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, शिवसेना शिंदे सेनेचा बाण, उभाटाची मशाल, वंचित बहुजन आघाडीचं गॅस सिलेंडर. 4 पक्षांनी 3 अपक्षांमध्ये बाजी मारलेली आहे शिंदे सेनेने. मिलिंद नगर परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 114 मध्ये क्रांतीनगरचा परिसर, ज्यामध्ये शिंदे सेनेचा बाण, उभाटाची मशाल, वंचित गॅस सिलेंडर, रिपब्लिकन सेना 4 पक्ष आणि अपक्ष 2 यांच्यामध्ये बाजी मारलेली आहे शिंदे सेनेने, ज्यात सुप्रिया सुजे धुरत विजयी असाव्या. 115 मध्ये आम आदमी पार्टीचा झाडू, भारतीय जनता पार्टी परिसर आहे कोकण नगरमध्ये आम आदमी पार्टीचं झाडू, भाजपाचं कमळ, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सिस्ट हा, विळा हातोडा, तारा, मनसेचं रेल्वे इंजिन 4 आणि एक अपक्ष. 4 मेन स्ट्रीम, एक अपक्षामध्ये बाजी मारलेली आहे मनसेने. मनसेचे राजभाऊ ज्योती अनिल विजयी असावे. प्रभाग क्रमांक 116 मध्ये उभाटाची मशाल, काँग्रेसचा हात, भाजपाचं कमळ, बसपाचा हत्ती, वंचित बहुजन आघाडीचं गॅस सिलेंडर याच्यामध्ये न्यू कॉलनीच्या परिसरामध्ये भाजपाने विजयश्री खेचून आणलेला आहे. प्रभाग क्रमांक 117 मध्ये कांजूर व्हिलेज परिसर येतो, ज्याच्यामध्ये चौरंगी लढतीत शिंदे सेनेचा बाण, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, अजित पवार गटाचं घड्याळ, उभाटाची मशाल आणि एक अपक्ष यांच्यामध्ये उभाटाने मजल मारलेली आहे. श्वेता राजेश पावसकर विजयी असाव्यात. प्रभाग क्रमांक 118 मध्ये शिंदे सेनेचा बाण, बसपाचा हत्ती, उभाटाची मशाल, देशहित पार्टी, विजेरी टॉर्च, भारतीय मानवतावादी पार्टी पुस्तक, वंचित बहुजन आघाडी गॅस सिलेंडर 1 2 3 4 5 6 आणि 2 अपक्ष. 5 पक्षांनी एक अपक्ष. 118 मध्ये उभाटाने बाजी मारलेली आहे, ज्यात सुनीता चंद्रशेखर जाधव विजयी असाव्या. मशाल कन्नमवार नगर परिसरामध्ये. प्रभाग क्रमांक 119 मध्ये अशोकनगरचा परिसर येतो, ज्याच्यामध्ये मनसेचं रेल्वे इंजिन, आम आदमी पार्टीचा झाडू, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, अजित पवार गटाचं घड्याळ, शिंदे सेनेचा बाण, समाजवादीची सायकल, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट, अखिल भारतीय सेना, रिपब्लिकन आणि अपक्ष आहेत 3-6 अपक्ष. अशा ढीगभर पक्षांमध्ये बाजी ठरलेली आहे शिंदे सेनेची अशोकनगर परिसरामध्ये.
राजेश पंढरीनाथ सोनवणे जिंकलेले असावेत. प्रभाग क्रमांक 120 मध्ये गोदरेज कॉलनीचा परिसर येतो, ज्याच्यामध्ये आम आदमी पार्टीचा झाडू, बसपाचा हत्ती, काँग्रेसचा हात, शिंदेसेनेचा बाण, उभाटाची मशाल आणि एकापक्ष षटकोनी लढतीमध्ये उभाटाने बाजी मारलेली आहे, ज्यात विजयी असावेत विश्वास तुकाराम शिंदे. 121 मध्ये परिसर येतो IIT पवईचा, ज्यात शिंदेसेनेचा बाण, उभाटाची मशाल, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सिस्ट, हातोडा तारा, वंचित बहुजन आघाडी, 4 मेन स्ट्रीम आणि 2 अपक्ष यांच्यामध्ये एक बाजी मारलेली आहे उभाटाने. उभाटाचे ठाकरे, प्रियदर्शनी, नागेश विजयी असाव्या. प्रभाग क्रमांक 122 हिरानंदानी गार्डनचा परिसर येतो, ज्याच्यामध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, वीर हातोडा, भाजपाचं कमळ, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी ऑफ इंडिया, अजित पवार गटाचा घट्याळ, बसपाचा हत्ती, उभाटाची मशाल, वंचित बहुजन आघाडी, देश जनहित पार्टी आणि एक अपक्ष, 7 पक्ष एक अपक्ष अशा 8 अँगलमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये 8 कोणांमधल्या लढतीमध्ये भाजपाने हिरानंदानी गार्डनच्या 122 भागामध्ये बाजी मारलेली आहे, ज्यात शर्मा, चंदन, चित्तरंजन जिंकून आलेले असावेत. प्रभाग क्रमांक 123 मध्ये विक्रोळी पाक साईटचा परिसर येतो, ज्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचं अजित पवारचं घड्याळ, उभाटाची मशाल, वंचित बहुजन आघाडीचं सिलेंडर असे 4 पक्षांमध्ये लढत आणि उरले सुरले 6 पक्ष यांच्यामध्ये उभाटाच्या सुनील मोरे यांनी बाजी मारलेली असावी. प्रभाग क्रमांक 124 मध्ये वर्षानगर विक्रोळी पार्क साईटमध्ये 123 मध्ये उभाटाची सरशी, 124 मध्ये परिसर येतो वर्षानगरचा, ज्याच्यामध्ये शिंदेसेनेचा बाण, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, अजित पवारचं घड्याळ, उद्धव ठाकरे, उभाटाचं मशाल, MIMचा पतंग, वंचित बहुजन आघाडी, 5 पक्ष आणि 3 अपक्षांमध्ये 124 वर्षानगर परिसरामध्ये उभाटाच्या सकीना आयुब शेख यांनी सरशी ठरलेली आहे. प्रभाग क्रमांक 125 मध्ये रमाबाई कॉलनी परिसरामध्ये उमेदवार होते शिंदेसेनेचा बाण, आम आदमी पार्टीचा झाडू, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, अजित पवार गटाचे घड्याळ, उभाटाची मशाल, 125 बसपाचा हत्ती, जनता दल सेक्युलर, डोक्यावर भाला, इंडिया फॉरवर्ड, 7, 8, 9, 10 पक्ष काय 11 अपक्ष यांच्यामध्ये विजयी ठरलेले आहेत. 125 मध्ये उभाटाचे सतीश सीताराम पवार, 125 रमाबाई कॉलनीतून, 126 ज्यात जगदुशा नगरचा परिसर येतो, उमेदवार काँग्रेसचा हात, इंडियन नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, अजित पवारचं घड्याळ, भाजपाचं कमळ, उभाटाची मशाल, 4 मेनस्ट्रीम पक्ष आणि अपक्ष 3 यांच्यामध्ये सरशी ठरलेली आहे भाजपाच्या अर्चना संजय भालेराव यांची. 127 मध्ये ज्यात परिसर येतो रामनगरचा, उभाटाची मशाल, भाजपाचं कमळ, वंचित बहुजन आघाडीचं गॅस सिलेंडर, 3 मेनस्ट्रीम आणि 3 अपक्ष यांच्यामध्ये सरशी ठरलेली आहे उभाटाची स्वरूपा तुकाराम सुरेश पाटील यांचा विजय. प्रभाग क्रमांक 128 मध्ये परिसर येतो बर्वेनगरचा, ज्याच्यामध्ये मनसेचं रेल्वे इंजिन, शिंदेसेनेचा धनुष्यबाण आणि 2 अपक्ष यांच्यामध्ये लढत असताना 128 मध्ये मनसेचं रेल्वे इंजिन सुसाट सरलेले आहे, सिरके सई सनील विजयश्री. प्रभाग क्रमांक 129 मध्ये मनसेचं रेल्वे इंजिन, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, अजित पवारचं घड्याळ, भाजपाचा कमळ, काँग्रेसचा हात आणि एका पक्ष यांच्यामध्ये 29 मध्ये भाजपाने सरशी केलेली आहे. अश्विनी भरतमते यांचा विजय. 129 परिसर चिरागनगरचा राहील. 129चा परिसर 130चा आहे किरोल व्हिलेज,
ज्याच्यामध्ये काँग्रेसचा हात, उभाटाची मशाल, भाजपाचं कमळ आणि 3 अपक्ष यांच्यामध्ये लढत असताना भाजपाच्या कमळाने सरशी मारलेली आहे. धर्मेश भूपतगिरी विजयी असावेत. प्रभाग क्रमांक 131 मध्ये नायडू कॉलनीचा परिसर येतो, ज्याच्यामध्ये उमेदवारामध्ये काँग्रेसचा हात, उभाटाची मशाल, भाजपाचं कमळ, बसपाचा हत्ती, 4 मेनस्ट्रीम आणि 2 अपक्ष यांच्यामध्ये 131 मध्ये भाजपानं सरशी मारलेली आहे. तर राखी हरिश्चंद्र जाधव विजयी. 131. 132 मध्ये सोमय्या कॉलेजचा परिसर, ज्याच्यामध्ये भाजपाचं कमळ, उभाटाचा मशाल यांच्यामध्ये सरळ सरळ दुरंगी लढतीमध्ये सरशी भाजपाने मारलेली आहे. 133 मध्ये शिंदे सेनेचा बाण, मनसेचं रेल्वे इंजिन, बसपाचा हत्ती, राष्ट्रीय समाज पक्षाची, वंचित बहुजन आघाडी 5 पक्ष, भू अधिकार पार्टी 6 पक्ष आणि 3 अपक्ष यांच्यामध्ये सरशी ठरलेली आहे. शिंदे सेनेची कामराज नगर परिसरातून शिंदे सेनेचे निर्मिती बिभीषण कानाडे विजयी. 134 परिसरामध्ये कमलानगर परिसरामध्ये उमेदवार होते शिंदे सेनेचा बाण, आम आदमी पार्टीचा झाडू, उभाटाची मशाल, काँग्रेसचा हात, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, अजित पवार गटाचे घड्याळ, MIMचा पतंग, समाजवादी पार्टीची सायकल, 7 पक्ष आणि अपक्ष 8 अपक्ष 7 पक्ष यांच्यामध्ये सरशी ठरलेली आहे. MIMचा मेहजाबीन अतिक अहमद खान यांनी सरशी ठरलेली आहे, ज्यांना मते पडलेली आहेत 8414. MIMची मते 8414. काँग्रेसला 2 नंबरची 6198 मते पडलेली आहेत, ज्यात विजयाचं मार्जिन आहे 2216 MIMचं. कमलानगर परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 134 मध्ये, प्रभाग क्रमांक 135 मध्ये रमाबाई नगरचा परिसर येतो, ज्याच्यामध्ये रमाबाई नगरचा परिसरमध्ये काँग्रेसचा हात, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, बसपाचा हत्ती, भारतीय जनता पार्टीचं कमळ, उभाटाची मशाल, समाजवादीची सायकल, MIMचा पतंग, बहुजन विकास आघाडीचा ऑटो रिक्षा, जनता दल सेक्युलर असे 9 मेनस्ट्रीम आणि 6 अपक्ष असे हे राहिले होते, ज्याच्यामध्ये विजयश्री खेचून आणलेला आहे भाजपाचे मीडिया इन्चार्ज नवनाथ उत्तम बन यांनी, ज्यांना मते पडलेली आहेत 5578. अनेक रंगी रमाबाई नगरच्या 135 मध्ये नंबर 2 मध्ये राहिलेले आहेत MIMचे उमेदवार, त्यांना 3220 मते पडलेली आहे. विजयाचं मार्जिन 2058 आहे. याच्यामध्ये MIM 2 नंबरला, भाजप 1 नंबरला. अशा रीतीने आपण 135 वार्डापर्यंत आलेलो आहोत. धन्यवाद.